सह्याद्री हॉस्पिटल मॉम स्टोरीने पुण्यामध्ये मानवी दुग्धपेढी सेवेच्या दशकपूर्तीची घोषणा केली आहे। अशा प्रकारे सह्याद्री हॉस्पिटल्स मॉम स्टोरीने 9 महिने पूर्ण होण्याआधी जमलेल्या बाळांच्या देखभालीतील एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे। रोटरी क्लब पुणे प्राईडने त्यांच्या यशोदा मिल्क बँक प्रकल्पांतर्गत ही सेवा सुरू केली होती। यामुळे गेल्या दशकभरात 3500 पेक्षा जास्त प्रीटर्म नवजात बाळांचे जीव वाचले आहेत। स्तनदा मातांनी उदारपणे केलेले दान आणि आमच्या वैद्यकीय टीमचे सातत्यपूर्ण अथक प्रयत्न यामुळे हे शक्य झाले आहे। भारतात दरवर्षी जवळपास 2.3 कोटी मुले जन्माला येतात, ज्यापैकी 10% महाराष्ट्रात जन्माला येतात। यातील 13 ते 15% मुले म्हणजेच दरवर्षी जवळपास 3 ते 4 लाख मुले 9 महिने पूर्ण होण्याच्या आधी जन्माला येतात आणि त्यापैकी साधारणपणे 1 लाख मुलांचे जन्माच्या वेळेसचे वजन खूपच कमी असते। पुण्यातील अशी 1 ते 2% मुले आपला जीव वाचवण्यासाठी फक्त दूध बँकवरच अवलंबून असतात, पण महाराष्ट्रामध्ये अशा 90 ते 99% बाळांसाठी दूध बँका उपलब्ध होऊ शकत नाहीत आणि त्यामुळे त्यांना जिवंत राहण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो। यामुळेच मानवी दुग्ध पेढ्यांची निकड सातत्याने वाढताना दिसत आहे, अशी माहिती सह्याद्री हॉस्पिटल्स मॉम स्टोरीचे निओनॅटॉलॉजी आणि बालरोग विभागाचे संचालक आणि प्रमुख डॉ. प्रदीप सूर्यवंशी यांनी दिली। यावेळी ह्युमन मिल्क बँक प्रोजेक्ट HMB चे अध्यक्ष रमेश पुरंदरे आणि रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईडच्या अध्यक्ष राधा गोखले या देखील उपस्थित होत्या। मिल्क बँक सह्याद्री हॉस्पिटल मम स्टोरीच्या 10 वर्ष कंप्लीशनसाठी सर्व जमलेलो आहोत। ह्युमन मिल्क बँक ही फार महत्त्वाची कन्सेप्ट आहे की ज्या ह्युमन मिल्क बँकमुळे आपण प्रीमॅच्युअर बेबीचं लाईफ सेवर, जे प्रीमॅच्युअर बेबीला आईचं दूध लागतं ते आईचं दूध आपण ह्या मिल्क बँक थ्रू आपण ह्या सह्याद्री हॉस्पिटल थ्रू आपण देत आहोत। आतापर्यंत आपण 10 वर्षे कंप्लीट केलेले आहेत आणि आपण आतापर्यंत 62 हॉस्पिटलला वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये हे मिल्क प्रोव्हाइड केलेलं आहे। फक्त पुण्यात किंवा आपण जवळच्या हॉस्पिटलला न प्रोव्हाइड करता ते पूर्ण कमीत कमी वेस्टर्न महाराष्ट्राच्या डिस्ट्रिक्टमध्ये आपण हे मिल्क प्रोव्हाइड केलेलं आहे आणि आतापर्यंत साधारणतः 3560 बाळांना या मिल्क प्रोव्हिजनचा फायदा झालेला आहे आणि ह्या फायद्यामुळे नॅचरली या बाळांच्या जीवनात पुढे आनंदी क्षण निर्माण झाले। 2014 मध्ये रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईडने सह्याद्री हॉस्पिटलमध्ये ह्युमन मिल्क बँक एस्टॅब्लिश करायची ठरवली। त्यावेळेला तो विचारच क्रांतिकारी होता, कारण खूप अशा मिल्क बँक्स अवेलेबल नव्हत्या आणि कॉन्सेप्ट अगदी नवीन होती। सह्याद्री हॉस्पिटलचं खूप कौतुक आहे की 10 वर्ष त्यांनी हा प्रकल्प यशस्वीपणे राबवलेला आहे आणि हजारो इन्फंट्सना म्हणजे लो वेट बेबींना त्याचा फायदा झालेला आहे आणि हे जे काम आहे ते संपूर्ण त्यांची जी टीम आहे ती निस्वार्थपणे करते आणि जास्तीत जास्त हेल्दी बेबीज व्हाव्यात आपल्या भारतामध्ये, हाच त्यांचा ऑब्जेक्टिव्ह आहे आणि त्यांना खूप शुभेच्छा पुढील येत्या काळासाठी आणि जास्तीत जास्त अवेअरनेस क्रिएट व्हावा, जास्तीत जास्त मॉम्सनी आयांनी त्यांचं दूध डोनेट करावं इथे आणि भरपूर मुलांना त्याचा फायदा व्हावा। आणि रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईड यांनी नुसती ब्लड बँक ह्युमन मिल्क बँक इस्टॅब्लिश करून दिलेली नाही आहे, तर त्याच्यासाठी त्यांना मिल्क कलेक्शन व्हॅनही दिलेली आहे, रिफ्रिजर दिलेलं आहे, म्हणजे कन्सिस्टंट आमचा सपोर्ट आणि असोसिएशन हा हॉस्पिटलबरोबर आहेच। आपला एक मेन उद्देश जो आहे समाजकार्याचा तो आपण फ्री ऑफ कॉस्ट मिल्क लोकांना प्रोव्हिजन करून देण्याचा, ह्युमन मिल्क लोकांना प्रोव्हिजन करून देण्याचा एक मोठा आमचा सहभाग आहे त्याच्यामध्ये सह्याद्री हॉस्पिटलचा आणि ते अतिशय हायजिनिकली आणि इन्फेक्शन फ्री असं त्याचं डिस्ट्रीब्युशन होतं आणि पूर्ण महाराष्ट्रभर हे प्रोव्हिजन आहे आणि कोणालाही असं सरांनी जसं सांगितलं ते येऊन इथून कलेक्ट करून घेऊन जाऊ शकता। तर ते आम्हाला प्रामाणिकपणे हे सांगायचं होतं।